गडचिरोली भंडारा गोंदियाला एकही मंत्रीपद मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालात भाजपनं जोरदार मुसंडी मारली, पण भाजपच्या काही नेत्यांना मात्र त्यांच्या मतदारसंघातील नगर परिषदही काही वाचवता आले नाही. यातील सर्वात मोठं महत्वाचं नाव आहे अर्थात राज्याचे माजी अर्थमंत्री, माजी वनमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचं. सुधीर भाऊंच्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाला. चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला, तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या एक जागी समाधान मानावं लागलं. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवलाय. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्येही काँग्रेसची सरशी झाली. हा पराभव सुधीर मुनगंटीवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय, इतका की संतापलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या पक्षाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले. पक्षानं शक्ती काढून घेतल्यानं गटबाजी झाली आणि त्याचा फटका बसल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केलाय. ते एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी भाजपच्या सद्यस्थितीची तुलना थेट दरवाजे नसलेल्या शनी शिंगणापूरशी करून टाकली. काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या या टीकेनं विरोधकांनाही भाजपला लक्ष करण्याची आयती संधी मिळाली. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. तर तुमच्या पक्षांतर्गत गडबडचा काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न, पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला. आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीने दूर केले. मागील काही महिन्यांपासून सुधीर मुनगंटीवार सातत्यानं आपल्याच सरकारच्या चुकांवर घाणाघात करताना दिसतात. अधिवेशनातही सुधीर मुनगंटीवारांचा रौद्र उतार दिसला होता, पण आता चंद्रपूरच्या पराभवावरून मुनगंटीवारांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिल्यानं त्यावर आता काय बोलावं हेच भाजप नेत्यांना कळत नाहीये. खरं तर मी या विधान जे आहे ते मी खरं ऐकलं नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा या संदर्भात नक्की आम्ही करू. सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. नगर परिषद निवडणुकीत भाजपनं बंपर विजय मिळवला, पण या निवडणुकीत भाजपचा चंद्रपूरचा बालेकिल्ला मात्र कोसळलाय. आता सुधीर भाऊ यासाठी मंत्रीपद न मिळाल्याचं कारण सांगतायत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप काही पावलं उचलतं का, की सुधीर मुनगंटीवारांची नाराजी कायम अशीच राहते, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.